आपल्या इनोवा ॲपमध्ये ज्यांनी डाउनलोड केलं असेल त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तसेच आपण केलेली पोस्ट आपल्याला कुठे पाहायला मिळते ते देखील यातून आपल्याला बघायला मिळेल. इनोवा ॲप ज्यांनी डाउनलोड केलं असेल, त्याला लॉग इन मिळालं असेल, कन्फर्मेशन झालं असेल, त्यांच्यासाठी हा असा डिस्प्ले दिसेल. या ठिकाणी हे माणसाचं चिन्ह असलेलं आपली प्रोफाईल आहे. प्रोफाईलमधून येथून आपल्याला स्वतःचं नाव, शाळा सर्व दिसते. हे TLM टीचर लिमिटेड ॲक्टिव्हिटी क्लब सर्टिफिकेट इथे जर मी निवडलं तर तुम्ही केलेल्या ॲक्टिव्हिटीज, तुम्ही केलेल्या पोस्ट येथून तुम्हाला दिसतात. मी आत्तापर्यंत जवळपास 2 ते 3 पोस्ट या ठिकाणी टाकलेल्या आहेत, त्या मला दिसत आहेत ॲक्टिव्हिटी लिस्टमध्ये. ॲक्टिव्हिटी क्लब ॲक्टिव्हिटी लिस्ट, टीचर स्टोरी, कॉन्टेक्स्ट, होमवर्क. आता होमवर्क जर तुम्ही या ठिकाणी पेस्ट हे केलेलं असेल अपलोड, तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तसेच मेंटॉर टीचर येथून देखील तुम्हाला हे 2-3 टॅब वापरून लक्षात येईल. हे झालं आपलं प्रोफाईलचं. येथून तुम्हाला तुमची प्रोफाईल एडिट करता येईल फोटो अपलोड करण्यासाठी. ही प्रोफाईल संदर्भामध्ये आहे. एडिट प्रोफाईल नावाचा ऑप्शन या ठिकाणी आहे, ते तुम्ही निवडू शकतात, बदलू शकतात. यानंतर ॲड टीचर स्टोरी नावाचं जे ऑप्शन आहे. आता प्रपत्रमध्ये जे काही जेवढे शासनाचे GRs असतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रपत्रमध्ये त्यांनी GR केलेलं आहे. आता येथे नोव्हेंबर महिन्याचं प्रोग्रेसमध्ये आहे. ऑक्टोबर कम्युनिटी लिंक्स या ठिकाणी लिंक दिलेली आहे. आता 9/2025 9 मार्चची हे सगळं त्यामध्ये काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता जूनची लिंक या ठिकाणी ओपन करत आहे मी. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमासंदर्भातले शासनाचे परिपत्रक आहेत. आता उपक्रम निवडतो मी, हे क्लिक करतो, ओपन करतो. येथे प्रधानमंत्री शक्ती पोषण परसबाग उपचार प्रोत्साहन स्पर्धा आयोजित करण्याबाबत हा शासनाचा निर्णय आहे. तो निर्णय या ठिकाणी आपल्याला उपक्रमांतर्गत पाहायला मिळालेला आहे. डाउनलोड पण इथून हे उलटा बाण जो आहे तो डाउनलोड करता येईल. ही PDF आहे आणि इथून तुम्हाला शेअर पण करता येईल. हे शेअर नावाचा ऑप्शन या ठिकाणी आहे. आता UDISE संदर्भातला हा उपक्रम आहे. शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती UDISE प्रणाली नोंदणीबाबत. हे वेगवेगळे जे काही आंतरराष्ट्रीय योजनांबाबत, जिल्हा प्रशिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदलीबाबत येथून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय आपल्याला वेगवेगळ्या या ठिकाणी पाहायला मिळतील. GRs 2022 पासून ते आत्तापर्यंतचे हे झालं GR संदर्भामध्ये. आता POM पोस्ट ऑफ मंथ, POMचा अर्थ आहे पोस्ट ऑफ मंथ. या ठिकाणी शशिकांत कुलते यांची ही पोस्ट मंथ आहे. आपल्याला जर या ठिकाणी कनेक्ट करायचं असेल, त्यांच्यासोबत अटॅच व्हायचं असेल तर इथून आपण कनेक्ट देखील होऊ शकतो. प्लस नावाचं चिन्ह आहे, कनेक्ट नावाचं पर्याय निवडून आपण या ठिकाणी कुलते सरांना या ठिकाणी आपण कनेक्ट होऊ शकतो. मी कनेक्ट होत आहे. गुड डे सर असा या ठिकाणी मेसेज टाकतो आणि येथून सेंड करतो. मी कुलते सरांना या ठिकाणी कनेक्ट झालेलो आहे आणि त्यांना सेंड देखील झालेलं आहे. हे त्यांचं सगळं संदर्भामध्ये पूर्ण माहिती आहे कुलते सरांची. जसं आपण फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो त्याच पद्धतीचं त्यांना या ठिकाणी मी कनेक्ट झालेलं आहे. हे फॉर्म्समध्ये देखील आपल्याला या ठिकाणी भेटेल. स्कूल फॉर्म या ठिकाणी शो करत नाही. साधन व्यक्ती फॉर्म, गुणवत्ता फॉर्म, BO फॉर्म्स अजून हे काम प्रोग्रेसमध्ये आहे. आता ॲड टीचर स्टोरी येथून आपल्याला काय पाहता येईल. ॲड टीचर स्टोरी
हे ऑप्शन या ठिकाणी निवडत आहे मी. कधी कधी नेटचा इश्यू होतो त्यामुळे चालतं. तोपर्यंत आपण TLM पाहूयात काय ते. TLMमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विषय, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज या ठिकाणी चांगले आदर्श टाकलेले असतात, अपलोड केलेले असतात, ते इथून आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिश ग्रामर संदर्भातला व्हिडिओ आहे बघा. इंग्लिश ग्रामरमध्ये नाऊन, प्रोनाऊन सगळं जे काही या ठिकाणी दिलेलं असेल तर डायरेक्ट TVला हा मोबाईल अटॅच होतो आणि त्या माध्यमातून आपण कास्ट मिररिंग करून हे सगळे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो, दाखवू शकतो. पहा आता नाम ही संकल्पना कशी स्पष्ट करायची यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. यूट्यूबला जसे आपले वेगवेगळ्या प्रकारचे विषयांचे व्हिडिओ असतात त्याच पद्धतीचं या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. पहा 5वी मराठीचा हा व्हिडिओ आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मोठा देखील करता येईल. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी मागे देखील घेता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. ज्या शिक्षकांनी व्हिडिओ या ठिकाणी ॲक्टिव्हिटी केलेल्या असतात ग्रामर संदर्भातल्या वेगवेगळे. आता बघा ओपनिंग साधना मॅडमचं आहे, वर्ब्सची ॲक्टिव्हिटी आहे. इथून तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पाहता येईल. मंथ्स ऑदर्स पहा, मंथ्स ऑफ द इयर ही ॲक्टिव्हिटी आहे, त्यांना चित्रातून त्यांनी केलेली आहे. ॲड रिलेटेड फाईड आपल्याला या सारखंच आपल्याला इथून देखील तुम्ही जर एखादा उपक्रम केला असेल इथून ॲड रिलेटेड फाईल देखील करता येईल, नंतर व्हेरीफाय करता येईल. ॲड रिसोर्सेस हे झालं. या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे TLM साहित्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. इथून ॲड सब्जेक्ट नावाचा ऑप्शन आहे. इथून तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या विषयाचं जे काही तुम्ही तयार केलेलं असेल एखादा व्हिडिओ, इथून तुम्हाला ॲड सब्जेक्टमधून जाता येईल. आता हे टीचर स्टोरीमध्ये मी आपण जाऊयात. ॲड टीचर स्टोरी ऑप्शन या ठिकाणी ओपन करत आहे मी. ॲड टीचर स्टोरीमध्ये एक तुम्हाला सांगायचं या ठिकाणी हा विषय तर या ठिकाणी मराठी आहे. क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी वर्ग निवडायचा आहे. तुम्ही जो वर्ग निवडायचा 5वी 6वी 7वी प्रोफाईलमध्ये तुम्ही जे काही वर्ग ॲड केलेले आहेत तर तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रोफाईलमध्ये ॲड करत असताना तुम्ही सगळेच वर्ग ॲड करा, काय तुम्हाला अडचण नाही, वर्ग तुमचा बदलू शकतो. आता येथून हा जो टॅग आहे सब टॅग बघा, मासिक स्पर्धा, महावाचन, कविता वाचन, क्लब ॲक्टिव्हिटीज, स्कूल ॲक्टिव्हिटीज, स्पर्धा, परसबाग, सकाळी स्पर्धा या स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी तुम्ही प्रयोग शेअर करा 3 ते 5. हे सगळ्यापैकी तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी निवडायची आहे. सकाळची सभा आपण जर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी निवडली, पहा या ठिकाणी सकाळी सपोर्ट टॅग निवडलेला आहे. अपलोड प्रोजेक्ट आपण जसं सोशल मीडियाला वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ॲक्टिव्हिटी फोटो ॲड करतो. इथून तुम्हाला जे असेल ते बघा, यूट्यूब लिंक आहे, नोट आहे, इमेजेस आहेत, PDF आहे. ही देखील लिंक या ठिकाणी आपल्याला ओपन करता येईल. व्हिडिओ लिंक आणि अपलोड करून तुम्ही फोटो देखील टाकू शकतात, वेब लिंक टाकू शकतात, व्हिडिओ टाकू शकतात. पहा या ठिकाणी एक इमेजेसमध्ये जाऊन मी आमच्या शाळेचा एक फोटो या ठिकाणी अपलोड करतो. त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी मी नोट करतो. माय स्कूल मी या ठिकाणी डेमोमध्ये टाकत आहे. विषय तुम्ही बदलू शकतात माय स्कूलमध्ये जाऊन. आणि या ठिकाणी वेगळा जे काय थॉट ऑफ द डे, स्पीच, न्यू रीडिंग, बॅगलेस सॅटरडे हा पर्याय निवडतो. सेव्ह इट मीन्स हा अपलोड करत आहे, अपलोड होत आहे. आणि अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला आपली पोस्ट या महिन्यामध्ये पाहायला मिळेल. या पद्धतीने आपल्याला सोशल विनोबा ॲपच्या ॲड स्टोरी रिस्पॉन्स एवढं सक्सेसफुली. आता बघा हा रिस्पॉन्स आपल्याला दिसणारच आहे, तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. क्लिक हिअर देखील पाहू शकतो, शेअर करू शकतो, डिलीट करू शकतो. ॲड रिलेटेड फाईल आपण या ठिकाणी करू शकतो. सिमिलर रिसोर्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता डायरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला माय पोस्टमध्ये जायचं आहे. माय पोस्टमध्ये जाऊन तुम्ही ज्या काही पोस्ट शेअर केलेल्या आहेत त्या शेअर केलेल्या पोस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता मी मॉर्निंग असेंब्लीमधली पोस्ट या ठिकाणी शेअर केलेली आहे. मी जे काय आत्तापर्यंत ज्या शेअर्स माझ्या पोस्ट शेअर केलेल्या आहेत त्या मला माय पोस्टमध्ये दिसत आहेत. पाहिजे सगळे आत्तापर्यंतच्या माझ्या ह्या पोस्ट आहेत. आता यामध्ये माय पोस्ट एक आहे, डायरीमध्ये पाहता येईल. आणि आपल्याला इतर जणांचे पाहायचे जर असतील तर काय करायचं आहे, त्यासाठी ॲड टीचर स्टोरी
येथे मध्ये जाऊन हे सी प्रोजेक्ट नावाचं ऑप्शन जे आहे येथे आपल्याला निवडायचं आहे. येथे गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्या तालुक्यातील राज्यातील इयर 2025. मग आत्ता माझ्या या पोस्ट या ठिकाणी आहेत. मंथ निवडा तुम्ही. आता आपण या ठिकाणी मी नोव्हेंबर महिना निवडतो. माय डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्याला आपल्या जिल्ह्यातील, माझा बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यातील स्पोकन इंग्लिश स्टँडर्ड 3 to 5 या टॅगखाली, हे महत्त्वाचं आहे. कदाचित प्रत्येकाला वाटत असेल की माझी पोस्ट कशी दिसत नाही. तुम्ही हा टॅग पहा. हा टॅग पाहणं गरजेचं आहे. या टॅगखालीच आपल्याला पोस्ट पाहायला मिळतील. माय डिस्ट्रिक्ट, हे माय स्कूल, माय क्लस्टर, माय डिस्ट्रिक्ट, माय स्टेट, माय पोस्ट, ऑल जर केलं तर तुम्हाला सगळ्या पोस्ट दिसतील. तुम्हाला तुमच्या शाळेच्या पाहिजे तर माय स्कूल निवडा. केंद्रातील पाहिजे तर माय क्लस्टर हा पर्याय निवडा. बघा माझीच पोस्ट आहे, पण ह्या टॅगखाली माय डिस्ट्रिक्ट, माय ब्लॉक तुम्हाला तुमच्या तालुक्यातील या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्हाला हे सगळे पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. वर्ष निवडायचं आहे, महिना निवडायचा आहे आणि महिना निवडल्यानंतर तुमचं माय ब्लॉक क्लस्टर निवडायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला आपण शेअर केलेल्या, इतर शिक्षकांनी शेअर केलेल्या, पण हे लक्षात ठेवा, हे तुम्ही जर या ठिकाणी वापरतात, हे कुठला तुम्ही टॅग वापरलेला आहे हा टॅग या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या टॅगखालीच तुम्हाला तुमच्या पोस्ट किंवा तुमच्या केंद्र इतर शिक्षकांच्या पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर या पद्धतीने TLMमध्ये म्हणजे वेगवेगळे साहित्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. चूज अ चॅप्टर अजून ते ओपन होत नाही आहे, आपण इथून ॲड करू शकतात. क्लब ॲक्टिव्हिटी, रिफ्लेक्शन्स, सिलेक्ट, बघा शाळा भेट व कार्यक्रम, नवीन गोष्टी पाहिल्या, आपण हा पर्याय निवडू शकतो. ते रिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची आहे. ते प्रतिक्रियाच्या अंतर्गत येथे विषय निवडा. मराठी माध्यम आहे, इमेज आहे, व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. हे रिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या ॲड युअर रिफ्लेक्शनमध्ये जाऊन थोडक्यामध्ये याची नोंद करायची आहे प्रतिक्रिया देण्यासंदर्भामध्ये. या पद्धतीनं हे विनो ॲप्स आपल्याला काम करायचं आहे. आणि ज्याला कोणाला वाटलं की आता मला नवीन मोबाईल नंबर घेतला, इथून लॉग आउट व्हायचं आहे आडव्या बाणाने आणि परत एकदा लॉग इन करायचं आहे. तर विनो ॲप संदर्भामध्ये हे सगळं काम आपण सुरू करणार आहोत.